वातावरण बदललं की सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ साठणं, ताप येणं या समस्या बऱ्याच व्यक्तींना जाणवतात. लहान मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, तर असे कुठलेही साथीचे आजार जर तुम्हाला झालेले असतील, वातावरण बदललं का तुम्ही जर सतत आजारी पडत असाल, तर हे 1 कप जर दूध तुम्ही घेतलं, तर अगदी 20 मिनिटामध्ये तुम्हाला अत्यंत चांगलं वाटेल. तुमचा आजार जो आहे तो निघून जाईल. शिवाय त्यानंतर पुन्हा तुम्ही वातावरण बदललं, की तुम्ही आजारी पडणार नाही. सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ साठणं या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील. तुम्ही करून बघा. उपाय अगदी साधा आहे, परंतु 20 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्णपणे बरं वाटणारा असा हा उपाय आहे. तुम्ही खात्री करून बघू शकता. तर हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला 1 कपभर दूध लागणार आहे. गाईचं असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही म्हशीचं पण दूध वापरू शकता. कुठलंही दूध वापरू शकता. तर 1 कप दूध आपल्याला घ्यायचं आहे. ते उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामधला अत्यंत सहजरित्या उपलब्ध होणारा एक घटक आपल्याला लागणार आहे. तर 1 कप दुधासाठी साधारणतः आपल्याला लसूण पाकळ्या ज्या वापरायच्या आहेत, त्या 4 लसूण पाकळ्या वापरायच्या आहेत. लसूण गावठी असेल तर अतिउत्तम. लाल लसूण आपल्याला घ्यायचा आहे गावठी आणि 1 कप दुधासाठी आपल्याला ह्या 4 पाकळ्या वापरायच्या आहेत आणि त्या पाकळ्या त्या दुधामध्ये टाकत असताना आपल्याला थोडंसं त्या कुस्करून घ्यायच्या आहेत. त्याला थोडंसं मोडून घ्यायचं आहे. तुम्ही कुटून सुद्धा टाकू शकता. तर अशा पद्धतीनं ते दुधामध्ये टाकायचं आहे आणि दुसरा अजून एक घटक आपल्या या दुधामध्ये टाकायचा आहे, तो म्हणजे ओवा. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ओवा असतो. तो ओवा आपल्याला वापरायचा आहे. ओवा अगदी थोडा वापरायचा आहे, म्हणजे 2 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढा आपल्याला बसेल तेवढाच ओवा 1 कप दुधासाठी वापरायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला चिमूटभर घ्यायचा आहे ओवा आणि तो या दुधामध्ये उकळायला ठेवायचा आहे. तर हे जे लसूण आहे आणि जो ओवा आहे तो तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती चांगल्या रीतीनं वाढवतो. सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ झालेला असेल, व्हायरल इन्फेक्शन म्हणतो ज्याला आपण, ते व्हायरल इन्फेक्शन कमी करण्याचं काम हा ओवा करतो. अगदी हे कुठल्याही प्रकारच्या अँटिबायोटिकपेक्षा खूप चांगल्या रीतीनं काम करतं आणि सहजरित्या आपल्याला नैसर्गिकरित्या घरी बनवता येतं. तुम्ही करून बघा आणि याला चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे दुधाला. साधारणतः 2-3 मिनिटं चांगल्या रीतीनं त्या ओव्याचा आणि लसणाचा अर्क त्या दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये साखर टाकायची नाही, बाकी कुठलाही घटक टाकायचा नाही आणि हे दूध गरम-गरम असताना आपल्याला प्यायचं आहे. सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ वारंवार होतो. अशा व्यक्तीला तुम्ही देऊन बघा. वातावरण बदललं तरी तो मुलगा असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल किंवा ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, असा व्यक्ती तुम्हाला आजारी पडताना दिसणार नाही. हे अँटिबायोटिकचं काम करणारा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक रसायन आहे. तर याचा वापर तुम्ही अवश्य करा. ज्यांनाही गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.